उत्तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। गंगापूर रोडवर धिंगाणा घालणाऱ्या युवतीसह युवकांवर गुन्हा दाखल। गंगापूर रोडवर मध्यरात्री भर रस्त्यात धिंगाणा घालत पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या युवक युवतीवर गंगापूर पोलिसांनी अखेर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, सरकारी कामात अडथळा आणणे या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी या युवकावर वेळीच कारवाई न करणे गंगापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुशील जुमडे यांनाही चांगलेच भोवले आहे। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक सुशील जुमडे यांची कंट्रोल रूमला बदली केली आहे। जगवेंद्र सिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कल जवळ एक क्लब मधून नाईट पार्टी करून मद्याच्या नशेत रस्त्यावर काही युवक आणि युवती धिंगाणा घालत होते। याबाबतची माहिती गंगापूर पोलिसांना कळताच गस्ती पथक दाखल झाले होते। यावेळी एका युवकाने तसेच एका युवतीने पोलिसांशी अरेरावी केली। या युवतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यातून पोलिसांनी या युवकाची दुचाकी जप्त केली होती, मात्र कारवाई न करताच त्यांना सोडून दिल्याने आयुक्त कर्णिक यांनी पोलीस निरीक्षक जुमडे यांची उचलबांगडी केली आहे। तर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला म्हणून मयूर अशोक साळवे वय वर्ष 30 राहणार पवन नगर सिडको, वैशाली वाघमारे नाशिक रोड, भूमी ठाकूर 19 भाभानगर, आलटमशेख वडाळा गाव 2 बाउन्सर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच हॉटेल चालकावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। अरे प्रॉपर्टी गाड़ी की चाबी, रुको यार तुम, गाड़ी की चाबी दो इधर, गाड़ी की चाबी दो इधर। क्या हुआ क्लब में तुम? क्या हुआ? गाड़ी की चाबी दो इधर। वेट वेट, अरे रुको तुम, गाड़ी की चाबी क्या है हमारी? तुम चुप रहो।